नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण नेहमीच म्हणतो वाचाल तर वाचाल. वाचन संस्कृती टिकण्यासाठी आणि विचारांमध्ये प्रगल्भता येण्यासाठी वाचन हे हवंच. या वाचनाचं महत्त्व पटवून देणारी एक पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. गुरुजी, मी कितीतरी पुस्तकं वाचली, पण त्यातलं बहुतेक विसरलोय. मग वाचनाचा उपयोग काय? एका जिज्ञासू शिष्यानं गुरुजींना प्रश्न विचारला. गुरुजींनी त्याला काही उत्तर दिलं नाही, फक्त त्याच्याकडे शांतपणे बघत राहिले. काही दिवसांनी ते नदीकाठी बसले होते. अचानक गुरुजी शिष्याला म्हणाले, बाळा, मला तहान लागली आहे, पाणी आण, पण त्या जुन्या चाळणीत भरून घे पाणी. आता शिष्य चकित झाला. गुरुजी हे काय सांगतात? चाळणीतनं पाणी आणायचं? पण त्यात तर सगळीकडे छिद्र असतात. पण त्यानं गुरुजींशी वाद घातला नाही. त्यानं चाळणी उचलली आणि प्रयत्न सुरू झाले. एकदा, दोनदा, पुन्हा पुन्हा. कधी तो वेगानं धावला, कधी चाळणीचा कोन बदलून बघितला, कधी छिद्र बोटांनी बंद करून बघितली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी दमून भागून गुरुजींच्या पायाशी चाळणी ठेवून तो म्हणाला, गुरुजी, माफ करा, मी अपयशी ठरलो. चाळणीतनं पाणी आणणं हे अशक्य आहे गुरुजी. यावर गुरुजी प्रेमानं म्हणाले, हो, चाळणीतनं पाणी आणणं हे अशक्यच आहे, पण तू अपयशी झाला नाहीस बरं का. जरा त्या चाळणीकडे नीट बघ. शिष्यानं चाळणीकडे पाहिलं आणि त्याला काहीतरी जाणवलं. ती जुनी, काळी, घाणेरडी चाळणी आता स्वच्छ आणि चमकदार झाली होती. त्या चाळणीत पाणी जरी टिकून राहिलं नसलं तरी ती सतत वाहत्या पाण्यात धुतली गेल्यानं खरंच स्वच्छ झाली होती. गुरुजी शिष्याला म्हणाले, तुम्हाला प्रश्न विचारला होता ना की जर वाचन केलेलं मी बहुतेक सगळं विसरलोय तर मग वाचनाचा उपयोग काय? तर त्याचं उत्तर हे बघ, वाचन हे असंच असतं. तुला प्रत्येक गोष्ट लक्षात नाही राहिली ना, हरकत नाही. ज्ञान पाण्यासारखं हातातून निसटत जातं, पण मन ज्यावेळी आपण ते ज्ञान घेत असतो त्या प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी ताजंतवानं होत असतं. वाचनानं आपले विचार स्वच्छ होतात, आपला आत्मा ताजातवाना होतो, कल्पना प्रफुल्लित होतात, विचारांची प्रगल्भता वाढते आणि कळत न कळत आपण आतून बदलत जातो. खरंच किती समर्पक उदाहरण देऊन गुरुजींनी शिष्याला वाचनाचं महत्त्व पटवलं. श्रोते हो, खरंच आपण स्वतः वाचन केलं तर नक्कीच वाचनाची सवय आपण पुढच्या पिढीलाही लावू शकू. कारण वाचाल तर वाचाल, पुढची पिढी जर विचारांनी प्रगल्भ असणारी घडवायची असेल तर त्यासाठी आपण आतापासून प्रयत्न करायला हवेत. कारण वाचाल तर वाचाल या वाक्याबरोबरच जे पेराल तेच उगवेल हेही वाक्य तितकंच समर्पक आहे. म्हणून वाचनाची सवय आपण आधी स्वतःला लावूया, मग आपलं अनुकरण नक्कीच पुढची पिढी करेल आणि या वाचन संस्कृतीमुळे पुढची पिढीही अधिकाधिक प्रगल्भ घडत जाईल. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.